नमस्कार, मी साटम. आज जी मी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना, ती सत्य घटनेवर आधारित आहे. बघा, एक नवविवाहित दाम्पत्य मधुचंद्राकरिता एका बेटावर जातं, हनीमून करीत. बघा, साईट सीन करत असताना एका वास्तूमधील एका कोनाड्या खोलीमध्ये येऊन ते लोक थबकतात. त्या खोलीचं निरीक्षण करतात. एकदम छोटीशी खोली असते, अंधारमय, कोणाचाही जीव घुसमटलेला असे. दोघ जण आत प्रवेश करतात. काही वेळ तिथे थांबतात. थोड्या वेळाने अचानक ती ओक्साबोक्शी रडत बाहेर येते. त्याला कळत नाही हिला नक्की काय झालंय. त्यामागचा परिचय मी तुम्हाला आता सांगतो. बघा, ही वास्तू असते सेल्युलर जेल आणि ती पर्टिक्युलर खोली असते जेल जिथे स्वतंत्रवीर सावरकरांना कैद केलं. ती ज्या वेळेला तिथे जाते आणि काही क्षण घालवते ना, त्यावेळेला तिच्या मनामध्ये विचार येतात की सावरकरांनी इतके कष्ट उपसले होते, हा आपल्याला दिवस दिसावा म्हणून इतका त्रास सहन केला होता. या सर्व विचारांनी तिचं मन अक्षरशः तुटतं आणि ती ओक्साबोक्शी रडू लागते. तर बघा, हीच भावना आहे स्वतंत्रवीर सावरकरांची आमच्या मनामध्ये, त्या एका देव न मानणाऱ्या देव माणसाची. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. बाकी हर हर महादेव.